स्टार्ट करतो मी. ओके. हां. तर कशावरून स्टार्ट करू? पी. ठीक. हां. आता हा पूर्ण कोड तर हा म्हणजे पर्स्पेक्टिव्ह ट्रायंगल आहे पीपीचा. तर हा तर कोड पहिलाचा तर कोड सगळा तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर पीपीची स्टार्ट जी आहे ती इथून म्हणजे स्क्रीन शेअर कर. शेअर नाही केली की काय? ओके, एकच मिनिट शेअर करतो. दिसते. ओके. हा पीपीची स्टार्ट अशी म्हणजे इनिशियलाइज मध्येच मोस्टली आपण पीपीची स्टार्ट करतो. ते पण कुठून मी सांगेल. तर याच्यामध्ये स्टार्टिंगला हे तर ब्रिजिंग पर्यंत सगळ्यांनाच माहिती आहे. फक्त हे GLEW इनिट हे पीपीचं म्हणजे स्टार्ट करतो. GLEW म्हणजे ओपन GL एक्सटेन्शन रँगलर. त्याच्यासाठी आपण हेडर फाईल इन्क्लूड केली आहे GLEW.h, जी कंपल्सरी GL.h वर पाहिजे. म्हणजे कारण की त्याच्यामध्ये काही असे आहेत जे GL.h मध्ये आहेत. तर आणि हे लिप पण आपण हे केली आहे, लिंक केली आहे. आता त्याच्यानंतर आपण डायरेक्ट स्टार्ट करतो शेडर लिहायला. आता प्रिंट GL इन्फो तर ते तर नॉर्मल आहे, जे आपल्या आपल्या डिव्हाइसचं इन्फॉर्मेशन हे घेण्यासाठी गेट करण्यासाठी असतं. त्याचा तर एवढा इश्यू नाही. पण मी नाही का डायरेक्ट शेडर आहे जी जी मेन मेन प्रोसेस आहे तिच्यावर जातो पीपीचं. तर सगळ्यांना टूल चेन काय असते माहिती आहे? बोला रे, म्हणजे बोललं तर चालेल. हा येस. हो हो हा. माहिती. येस. म्हणजे हा आपला असतो सोर्स कोड. मग तो आपण करतो कंपाईल. मग तो करतो लिंक आणि मग आपली असते एक्झिक्युटेबल रन करायची EXE. ठीक आहे. तर ही टूल चेन सेम टू सेम याच्यामध्ये फॉलो होते. की आपण समजा एक शेडर बनवला, म्हणजे कुठला कुठला शेडर आहे याच्यामध्ये, हा वर्टेक्स शेडर आहे और हा फ्रॅगमेंट शेडर असेल. आपण हा शेडर लिहिला तर हा पहिले केला जातो कंपाईल. बघा इथं असेल की पहिले नाही का ते पण हे सांगितलं पाहिजे की समजा स्टार्टिंग पासून सांगतो की हे तर आहे ह्या टूल चेनचा पार्ट. तर मी याला असं करतो की पाईपलाईन सगळ्यांना माहिती आहे. पीपीची पाईपलाईन किंवा पाईपलाईन की ज्याच्यामध्ये स्टार्टिंगला असतो म्हणजे आपण जो डेटा पाठवतो त्याच्यानुसार मग सर्वात पहिली स्टेप असते वर्टेक्स शेडर. ठीक आहे. त्याच्यानंतर जी स्टेप असती जी ऑप्शनल आहे, टिसिलेटर कंट्रोल शेडर. टिसिलेटर ऍक्च्युअल जर टिसिलेटर असतो तो, आणि टिसिलेटर इव्हॅल्युएशन शेडर. येस. आता मी नॉर्मली याच्यामध्ये डायरेक्ट हे म्हणजे मी जेव्हा लिहितो तर मी त्याला डायरेक्ट कंट्रोल शेडर म्हणतो, इव्हॅल्युएशन शेडर म्हणतो. असं टिसिलेशन वगैरे सेपरेटली म्हणत नाही. त्याच्यानंतर असते जॉमेट्री शेडर. त्याच्यानंतर मल्टिपल स्टेप्स असतात त्या प्रोग्राम याच्यामध्ये पाईपलाईन्समध्ये असतात ज्या फिक्स स्टेट्स आहे, ज्याच्यामध्ये आपल्या व्हर्टेक्सवर मल्टिपल प्रोसेसेस होतात, ते टेस्ट्स होतात. आणखी NPC म्हणजे आपल्या नॉर्मल कॉर्डिनेट्समध्ये सगळं कन्वर्ट होतं. आणि लास्टला असते फ्रॅगमेंट शेडर, ज्याच्यामध्ये आपल्या
जेवढा पण पार्ट आपण जॉमेट्री काढली त्याला कलर भेट. म्हणजे समजा तुम्ही शेडरमध्ये जर जॉमेट्री काढली नाही तर कलर नाही देतात, जॉमेट्री पाहिजे मग कलर लागतो त्याला, आणि मग हा जातो आपला म्हणजे कलर होऊन आपल्याला स्क्रीनवर दिसतो. तर ही एक पाईपलाईन आहे, अख्खीच्या अख्खी एक पाईपलाईन. अशा तुम्ही मल्टिपल पाईपलाईन पण यूज करू शकता याच्यामध्ये. आता मी सांगतो की असतं काय. आणखी एक ओपन करता येते का रे इथंच? नाही करता येणार. त्याला नाही करता येणार का? बरं ठीक आहे. ते व्हाईट बोर्ड लागेल. तर ते नाही, मी सांगतोय कसं असतं की समजा माझा वर्टेक्स शेडरचा कोड आहे. आपला कुडामध्ये कोड म्हणजे जे कर्नल आपण लिहिलेलं तसा इथं शेडर असतो जो आपण लिहितो, म्हणजे सीपीयू साईडला तो लिहावा लागतो स्ट्रिंगमध्ये, ॲज अ स्ट्रिंग. तर हा स्ट्रिंगचा कोड आपण एका ऑब्जेक्टमध्ये ऑब्जेक्ट तयार करतो आपण त्याचा वर्टेक्स शेडरचा फॉर जीपीयू साईड. तर हा ऑब्जेक्ट समजा याला रिप्रेझेंट करतोय. तर आपण प्रत्येक कुठला पण कोड कधी पण काय करतो, कंपाईल करतो. तर आता मी कोडनुसार सांगतो तुम्हाला. हा आहे वर्टेक्स शेडरचा कोड. तर हा वर्टेक्स शेडरचा कोड आपल्याला म्हणजे आपल्याला एक पाईपलाईनमध्ये जर तयार करायचा आहे वर्टेक्स शेडर, तर वर्टेक्स शेडरचा हा कोड एक वर्टेक्स शेडरच्या ऑब्जेक्टमध्ये टाकावा लागतो. वर्टेक्स शेडरचा ऑब्जेक्ट कसा बनवला आहे आपण, GL वर्टेक्स शेडर. ठीक आहे, डायरेक्ट GL क्रिएट शेडरवरून वर्टेक्स शेडरचा ऑब्जेक्ट बनवला आणि त्याला सोर्स दिला आपण की ह्या वर्टेक्स शेडरच्या ऑब्जेक्टमध्ये तू वर्टेक्स शेडरचा सोर्स कोड जो आम्ही लिहिलाय स्ट्रिंगमध्ये तो टाक, आणि तो मग केला जातो कंपाईल. इथं आली तुमची टूल चेनची कंपाईलची स्टेज. कंपाईल करतो आपण त्याला. ठीक आहे. आता त्याच्यानंतर हा सेम आता हे जसा हा वर्टेक्स शेडर तसाच फ्रॅगमेंट शेडर आहे, तसेच सगळे शेडर असेच सेम टू सेम कंपाईल होतात, असेच क्रिएट पण केले जातात, त्याच ऑब्जेक्टमध्ये हे करतात आणि कंपाईल केले जातात. म्हणजे हे कंपाईल झाले. आता कंपाईल स्टेटस पण घेतला आहे आपण त्यांचा. हे झाले कंपाईल, म्हणजे आपली स्टेज आली इथपर्यंत, कंपाईलपर्यंत आलो आपण. आता हे सगळे जे ऑब्जेक्ट आहेत, आता समजा हे नाही का हे VS कोडचा जो होता हा एका ऑब्जेक्टमध्ये कोड भरणे हे एक म्हणजे स्टँडर्ड होती, जे सगळ्या ह्या पाईपलाईनमधल्या सगळ्या स्टेजेससाठी होणार. तर मी आता हा खालचा तेवढा क्लिअर करतो. आणि पुढे सांगतो की आता समजा ही एक याच्यामध्ये नाही का हे मल्टिपल ऑब्जेक्ट झाले, वर्टेक्स शेडर, टिसिलेशन कंट्रोल, टिसिलेशन इव्हॅल्युएशन, जॉमेट्री शेडर आणि फ्रॅगमेंट शेडर, हे नाही का हे आपण ऑब्जेक्ट क्रिएट केले, कंपाईल करून ठेवलेले. आता ह्यांच्यामध्ये काही एरर नाही, काही प्रॉब्लेम नाही, काही विषय नाही. तर हे ह्यांची नाही का आपण बनवतोय पाईपलाईन. म्हणजे मला नाही का ही ॲज अ पाईपलाईन म्हणून पाहिजे. तर आपण काय करतो, एक प्रोग्राम ऑब्जेक्ट असतो. म्हणजे समजा ही पाईपलाईनच एक प्रोग्राम. तर हा प्रोग्राम ऑब्जेक्ट आहे. तर याच्यामध्ये आपण हे प्रत्येक शेडरचा जो ऑब्जेक्ट आहे तो आपण लिंक करतो एक या पाईपलाईन. आणि फ्रॅगमेंट शेड तर आता मी कोडमध्ये दाखवतो ते कसं केलंय बघा. GL प्रोग्राम ऑब्जेक्ट, शेडर प्रोग्राम ऑब्जेक्ट, ज्याच्यामध्ये मल्टिपल शेडर्स अटॅच होतात बघा, अटॅच झाले. ठीक आहे. आता ह्या शेडर्समध्ये मी आता हे फक्त तुम्ही नाही का हे बाइंड ॲट्रिब्यूट लोकेशनचं मी नंतर सांगतो. पहिले नाही का तुम्ही सगळं हे बघून घ्या, फ्लो बघून घ्या की काय काय असतं. आता याच्यामध्ये जर टिसिलेशन कंट्रोल असता, टिसिलेशन इव्हॅल्युएशन असता किंवा जॉमेट्री शेडर असता, तर तुम्हाला आणखी अटॅच करावे लागले असते. म्हणजे ह्या एका शेडर प्रोग्राम ऑब्जेक्टला सगळे
शेडर्स अटॅच, शेडर ऑब्जेक्ट अटॅच करावे लागतात. म्हणजे तुम्हाला कळलं का आता, शेडरच्या सोर्स कोडवरून आपण एक ऑब्जेक्ट बनवला, ज्याला आपण केला कंपाईल, आणि मग तो आपण अटॅच केलाय एका शेडर प्रोग्राम ऑब्जेक्टला. जो असा एक ऑब्जेक्ट दिसेल की ज्याच्यामध्ये नाही का एक अख्खी पाईपलाईन आहे, पण एकच बरं का, मल्टिपल शेडर्स, म्हणजे म्हणजे व्हर्टेक्स शेडर 2 अटॅच केले असं नाही चालत. तर म्हणजे एक त्याच्यानंतर पाईपलाईन क्रिएट करायची असेल तर एक शेडर म्हणजे प्रोग्राम ऑब्जेक्ट त्या लागतो. म्हणजे एक शेड प्रोग्राम ऑब्जेक्ट पाईपलाईनचं रिप्रेझेंटेशन करेल इथं. यस, यस, अशा राईट, मल्टिपल करू एक्झॅक्टली. शकतो क्रिएट. जर का 2 हां, व्हर्टेक्स शेड मला हवे असेल तर 2 वेगळ्या पाईपलाईन. यस. शेडर प्रोग्राम ऑब्जेक्ट मल्टिपल वापरायचे असतात. उलट तुम्ही वापरणार आहात PVPF मध्ये, म्हणजे पर व्हर्टेक्स पर फ्रॅगमेंट जेव्हा तो कोड होईल. आता अल्बेडो नाही झालेला ना, याच्यावर आपल्या स्पिअरवर लाईट पडलेला तो नाही झाला. त्याच्यानंतर तो पुढची असाइनमेंट असते ज्याच्यामध्ये तुम्हाला शेडर प्रोग्राम ऑब्जेक्ट 2 वापरावे लागते. असे तुम्ही मल्टिपल वापरू शकता. तर त्यांना काय नाही, त्यांना नाही का व्हर्टेक्स शेड म्हणजे शेडर ऑब्जेक्ट अटॅच करायचे. आणि हे बाइंड ॲट्रिब्यूट लोकेशन काय आहे मी सांगतो. आणि ही जी असते का, हे हे असतं तुमची कंपायलेशनच्या म्हणजे का टूल चेनची नेक्स्ट प्रोसेस, की लिंक करायचा. कुठे लिंक करायचा. ओके. आता हा लिंक कुठं होणार, हा नाही का, म्हणजे समजा एक आपण ओपन GL ड्रायव्हरला हा डायरेक्ट हा शेडर प्रोग्राम ऑब्जेक्टच देणार, जो सगळा ओके टू रन आहे. तो डायरेक्ट ॲज अ एक्झिक्युटेबल तयार होण्यासाठी याच्या पहिले हा करतोय लिंकिंग. त्याच्या सगळ्या ज्या GLSLच्या ज्या पण कमांड्स वगैरे असतील, ज्या पहिले करायच्या नंतर करायच्या, कारण की मला पण इंटरनल्स एवढे माहिती नाहीत. तर मला जेवढं माहिती आहे ते सांगतो, की कंपाईल पुन्हा प्रत्येक शेडर कंपाईल होतो. पुन्हा त्या शेडर प्रोग्राम ऑब्जेक्ट प्रत्येक ऑब्जेक्ट शेडर म्हणजे याचा शेडर ऑब्जेक्ट प्रत्येक शेडर प्रोग्राम ऑब्जेक्टला लिंक होतो. या शेडर प्रोग्राम ऑब्जेक्टमध्ये ती सगळी पाईपलाईन असते. आणि त्याच्यानंतर आता हे जेव्हा पण नाही का आपण याला GL यूज शेडर प्रोग्राम ऑब्जेक्ट करतो, तेव्हा ही अख्खी पाईपलाईन अशी म्हणजे हा फ्लो फॉलो करून रन होते. एवढं कळालं? हो. म्हणजे आणखी म्हणजे कोणाला आणखी डाऊट याच्यावर, की काय म्हणजे होतंय मला काही कळत नाहीये वगैरे. बाकी मी ते VBOचं आणि लिंकिंगचं ते मी सांगणार आहे. पण एवढं कळालं की कसे कसे, मी 1 मिनिट हे सगळं क्लिअर करतो आणि मग तुम्हाला एक समजा की ही व्हर्टेक्स शेडरची स्ट्रिंग म्हणून घेतो सोर्स कोड, किंवा मल्टिपल. तर याचा नाही का हा शेडर प्रोग्राम ऑब्जेक्टमध्ये जाणं, म्हणजे व्हर्टेक्स शेडर ऑब्जेक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे असे मल्टिपल असतील, समजा टेसिलेशन कंट्रोल शेडरचा सोर्स, तर टेसिलेशन कंट्रोल शेडरचा ऑब्जेक्ट, मग टेसिलेशन इव्हॅल्युएशन शेडरचा सोर्स कोड, त्याचा TESO, परत जॉमेट्री शेडरचा सोर्स कोड आणि जॉमेट्री शेडरचा ऑब्जेक्ट, आणि लास्ट फ्रॅगमेंट शेडरचा सोर्स FSO. तर समजा हे झाले ऑब्जेक्ट. आता ह्या सोर्सला आपण या ऑब्जेक्टमध्ये करून ह्यांना करतो आपण कंपाईल. हे सगळे होतात कंपाईल, हे कंपाईल स्टेज.
आता आपण एक समजा ऑब्जेक्ट बनवला, तर त्या शेडर प्रोग्राम ऑब्जेक्ट म्हणजे त्या प्रोग्रामचा ऑब्जेक्ट आहे. समजा तुम्ही शेडर प्रोग्राम ऑब्जेक्ट म्हणा किंवा प्रोग्रामचा ऑब्जेक्ट, एक प्रोग्रामचा ऑब्जेक्ट आहे. तर त्याच्यामध्ये कसं आहे, एक ऑलरेडी एक साचा बनलेला आहे. जेव्हा आपण ह्यांना म्हणतो अटॅच कर, तो असे अटॅच करतो. आम्ही याला अटॅच केला, ह्याला अटॅच केला, ह्याला अटॅच केला, ह्याला अटॅच केला, ह्याला अटॅच केला. जेव्हा अटॅच म्हणतो तेव्हा ते अटॅच होतं. लिंक म्हणलं की हे लिंकिंगला जातात पुढच्या कामाला. एवढं तुम्हाला कळालं की हा शेडर प्रोग्राम ऑब्जेक्ट, हे शेडरचे ऑब्जेक्ट पर शेडर, आणि ते असे एक कलेक्टिवली काम करतात. हे असा सगळा फ्लो आहे. एवढं कळालं सगळ्यांना? हो. सगळे म्हणजे काही डाऊट हो. नाही. भाऊ? ओके, चालेल. तर मी आता पुढचं घेतो. तर आता जेव्हा पण शेडर प्रोग्राम ऑब्जेक्ट आपण जी यूज करतो, तेव्हा नाही का हा जेवढा हा पूर्ण प्रोग्राम आहे का, हा एक्झिक्यूट होणार आपल्या GPU साईड. आता याच्या पुढं मी पूर्ण पाईपलाईनवर बोलणार आहे की काय 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 असेल. हेवी जात असेल तर आपण परत हे घेऊ, एकदा परत रिव्हिजन करा, परत आपण घेऊ. ओके. आता दोन गोष्टी असतात. तो एक असतं ॲट्रिब्यूट्स, दुसरं असतं युनिफॉर्म. हे काय असतात? आता समजा एक पूर्ण आपण प्रोग्राम ऑब्जेक्ट बनवला, ठीक आहे. याच्यामध्ये असे शेडरचे ऑब्जेक्ट आहेत, ठीक आहे. तर ह्यांचा असतो एक फ्लो असतो की समजा पहिले वर्टेक्स शेडरच होणार, पुन्हा टिसिलेशन कंट्रोलच होणार, त्याच्यानंतर टिसिलेशन इव्हॅल्युएशनच होणार, त्याच्यानंतर जॉमेट्री शेडरच होणार, त्याच्यानंतरच फ्रॅगमेंट शेडर होणार. असाच फ्लो असतो. हीच असते ती पाईपलाईन. आणि याच्या मधात पण स्टेप्स असतात ज्या आपल्या हातात नसतात, ज्या कस्टमायझेबल नसतात, त्यांना फिक्स स्टेट म्हणतात. त्या म्हणजे ते म्हणजे हे पाईपलाईनच्या म्हणजे GPU हँडल करतो स्वतः त्या. तर आता हे ॲट्रिब्यूट्स आणि युनिफॉर्म्स काय? तर ॲट्रिब्यूट्स ह्या म्हणजे मोस्टली तुम्ही चेंज करू शकता असं नाही, पण समजा मला नाही का एक तो जो डेटा असतो, जो तुमच्या पूर्ण शेडर टू शेडर फ्लो होणार, की समजा मला माहिती आहे की माझे ट्रायंगल्सला व्हर्टायसेस आहे, कलर आहे. हा डेटा एक म्हणजे व्हर्टेक्स शेडर टू फ्रॅगमेंट शेडर पर्यंत जाणार आहे. तर हे ॲट्रिब्यूट्सना आपण बाइंड करतो. तसं आपण डायनॅमिकली पण घेऊ शकतो, डायनॅमिक ड्रॉ करू. स्टॅटिक ड्रॉ, डायनॅमिक ड्रॉ यांचा आहे ॲट्रिब्यूट्सचा. तर ते आपण यूज करू शकतो, पण मोस्टली लोक स्टॅटिक ड्रॉच करतात. डायनॅमिक ड्रॉ सरांनी घेतला आहे, पण मोस्टली स्टॅटिक ड्रॉच करतो. तर हे नाही का करतात? कारण की आता तुम्ही FFP मध्ये बघताय की समजा तुम्हाला व्हर्टायसेस क्रिएट करायचे आहेत समजा कुठल्या मॉडेलचे, तर ते नाही का तुम्ही जेव्हा क्रिएट करता तो डेटा असतो CPU साईडला, आणि तो GPU साईडला जाताना म्हणजे त्याला प्रत्येक वेळी प्रोसेसिंग करा किंवा काही हे करा, तर ते नाही का CPU साईडला लोड जास्त येतो रादर दॅन GPU साईडला. म्हणून ओपन याच्यामध्ये कसं आहे की एकदाच तुम्हाला जो डेटा तुम्हाला रेंडर करायचा, तो ॲट्रिब्यूट्स मध्ये भरून यांना पाठवून द्या, शेडर्सना पाठवून द्या. ते शेडर पाईपलाईन मध्ये जाऊन तो त्याला जी प्रोसेसिंग करायची करेल आणि तो रेंडर करेल. आता सेम तसंच म्हणजे दोन्ही ॲट्रिब्यूट्स आणि युनिफॉर्म्स दोन्ही डेटाच आहेत.
फक्त युनिफॉर्म्स कशाला यूज करतात? युनिफॉर्म्स नाही का, याच्यामधली एक ग्लोबल स्टेट अशी समजा की हे युनिफॉर्म्स तुम्हाला त्या जर तुम्ही त्या प्रत्येक शेडरमध्ये जर मेन्शन केलं की हा युनिफॉर्म मला माहीत पाहिजे, तर हा युनिफॉर्म एक यांना ग्लोबल असल्यासारखा असतो. प्रत्येक याला माहिती असतो की ग्लोबल डेटा टाईप आहे हा युनिफॉर्म्स. आणि हे का करतो आपण? कारण की आपल्याला एखादी गोष्ट कंट्रोल करायची असते किंवा मोस्टली नेम चेंज करायची असते. जसं मॅट्रिक्स, समजा आपल्याला एम व्ही पी मॅट्रिक्स असतात, मॉडेल व्ह्यू प्रोजेक्शनची मॅट्रिक्स, ती आपली रोटेशनला ट्रान्सलेशनला प्रत्येक वेळी चेंज होते. म्हणून आपण ती बाइंड करतो वर्टेक्स शेडरमध्ये मोस्टली. ती पुन्हा याच्यामध्ये पण यूज करता येते फ्रॅगमेंट शेडरमध्ये, कारण की ती युनिफॉर्म आहे. तुम्ही एकदा मेन्शन करा युनिफॉर्म मॅट फोर एम व्ही पी मॅट्रिक्स, तुम्ही याच्यात पण यूज करू शकता. काय ग्लोबल असतं ते. तर हे हे युनिफॉर्म आता तुम्ही फक्त एम व्ही पी बघलाय, त्याच्यानंतर आणखी कुठला बघलाय का? आम्ही म्हणजे इफेक्ट टाकताना नाही का या युनिफॉर्म्समध्ये मोस्टली टाकतात टाइम किंवा कसली पण डेन्सिटी, आणखी कुठली तरी डायरेक्शन, समजा विंड फ्लोची डायरेक्शन असेल वगैरे. का त्याच्यावर नाही का, जर तुम्हाला कुठल्या तरी शेडरमध्ये प्रोसेस करायची असेल, समजा तुम्हाला व्हर्टेक्स कुठेतरी फिरवायचं आहे किंवा त्याच्यामध्ये काही हे ॲट्रिब्यूट्स फिक्स्ड ॲट्रिब्यूट्समध्ये जर काही चेंज करायचं आहे डायनेमिकली, तर त्याला वापरतात युनिफॉर्म्स. एवढं हे आहे की असं हे म्हणजे त्यांनी हे केलं, डिझाईन केलं की ॲट्रिब्यूट्स मोस्टली फिक्स्ड यूज करायचे, का त्याचा ओव्हरहेड कमी होईल सी पी यू साईडला. डायरेक्ट ते बाइंड होतील यांना शेडर प्रोग्राम ऑब्जेक्टला आणि पूर्ण पुश होऊन जाईल. आणि युनिफॉर्म्स तुम्हाला कंट्रोल करण्यासाठी प्रत्येक स्टेप, की समजा मला इथं काही चेंज करायचं आहे तर युनिफॉर्मने चेंज करू शकतो. तर हे आपण आता शेडरमध्ये बघू की हां, तर इन ए पोझिशन ही मोस्टली म्हणजे नाहीच होत चेंज, जी आपण फक्त इथं यूज केला असा झालं. हे असतात हे ॲट्रिब्यूट्स. आणि युनिफॉर्म हा नेहमीच चेंज होतो. एम व्ही पी मॅट्रिक्स आपण काही पण ट्रान्सफॉर्मेशन करा, हा चेंज होणार. ठीक आहे. तर आणि हे बघा याच्यामध्ये नाही का, जर फ्लो करायचा असेल, समजा आता हे जे ॲट्रिब्यूट्स असतात, ॲट्रिब्यूट्सची आणखी एक गोष्ट की ॲट्रिब्यूट्स पहिल्या स्टेपपासूनच न्यावे लागतात वर्टेक्स शेडरपासून एंडपर्यंत. जर असं म्हणलं की मध्येच मी कुठं यूज करतो, तर ते नाही करता येत आपल्याला. म्हणजे याच्यामध्ये पण आपण पहिले एक कलर घेतला, पुन्हा तो कलरमध्ये टाकला, आणि जो आउट होतोय, आउट कोणाला होतोय इथं? फ्रॅगमेंट शेडरला इन झालाय तो. म्हणजे ह्याचा हे जे सगळे ॲट्रिब्यूट्स इकडे इन होतात, ह्याचा आउट व्हर्टेक्स शेडरचा आउट टेसिलेशन कंट्रोल शेडरला, टेसिलेशन इव्हॅल्युएशन शेडरला, जॉमेट्री शेडरला और फ्रॅगमेंट शेडरला डायरेक्ट इन होतो. और म्हणजे याच्यामध्ये पाथ फॉलो होतो. जर तुम्ही टेसिलेशन कंट्रोल शेडर लिहिला असेल, तर तो आधी टेसिलेशन कंट्रोल शेडरलाच जाईल, टेसिलेशन इव्हॅल्युएशन शेडरलाच जाईल. आणि तुम्हाला जर ते पुढच्या स्टेपला पाठवायचे असतील, तुम्हाला असंच करावं लागतं. आउट व्हेक्फोर ओ कलर, जो या म्हणजे एका शेडरचा आउट, त्या शेडर ऑब्जेक्टचा आउट हा दुसऱ्या शेडर ऑब्जेक्टचा इन असतो. म्हणजे व्हर्टेक्स शेडरचा आउट हा टेसिलेशन कंट्रोल शेडरचा इन आहे. हे असं मॅपिंग करून ठेवलेलं त्यांनी. तर हे झालं ॲट्रिब्यूट्स आणि युनिफॉर्मचं याच्यामध्ये शेडर्समध्ये. याच्यामध्ये जरी प्रॉब्लेम आली तर विचारा, और आपण परत असली रिव्हिजन घेऊच. आता ते नाही का, आता हे समजा कुठे गेला, हां, आता हे ॲट्रिब्यूट्स आणि युनिफॉर्म्स हे कंपाईल टाईमला बाइंड नाही करत. म्हणजे कसं आहे, समजा तुम्ही एकच फक्त व्हर्टेक्स शेडर प्रोग्राम ऑब्जेक्ट बनवला आणि त्यालाच नाही का हे बाइंड करून टाकलं, तर हे जे ॲट्रिब्यूट्स आणि युनिफॉर्म्स हे एक पाईपलाईन लेवलच्या इनपुट आउटपुट डेटा आहे. हे नाही का एक पर शेडर असं नाही चालत.
हे पूर्ण पाईपलाईन एक ऑब्जेक्ट आहे, ज्याच्यामध्ये समजा तुमचा डेटा जर बाइंड करायचा असेल तर तुम्हाला अख्ख्या पाईपलाईनला बाइंड करावं लागेल, एका शेडरला नाही बाइंड करत. तर ह्याच्या आपण त्याच्यानंतर हे बघा ॲट्रीब लोकेशन जी आहे ती ए पोझिशन आणि ए कलर जो आपण याच्यामध्ये यूज केलाय, ए पोझिशन ए कलर हा इथं आपण बाइंड केला. बाइंड आता बघा याच्यामध्ये आहे, आपण शेडर प्रोग्राम ऑब्जेक्ट यूज केलाय. कुठला शेडर प्रोग्राम ऑब्जेक्ट? ज्याच्यामध्ये आपले सगळे हा जो शेडर आहे हा रिस्पेक्टिव्ह शेडर आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण हे पोझिशन यूज केलंय तो शेडर ऑब्जेक्ट ज्या प्रोग्रामला बाइंड केलाय तोच प्रोग्राममध्ये आपण ती बाइंडिंग दाखवतोय. आता हे एएमसी ॲट्रिब्यूट पोझिशनला आपण बाइंड केला. एएमसी ॲट्रिब्यूट पोझिशन आहे 0. तुम्ही असं पण एक तुम्ही जर कुठला बुक वाचलं ओपन जीएलचं त्याच्यामध्ये असं पण दिसेल, इन लेआउट 0 ए पोझिशन वेब 4 ए पोझिशन, असं लेआउट नावाची पण गोष्ट असते. हे लेआउट आणि हे एएमसी ॲट्रिब्यूट पोझिशन जे ही जी बाइंडिंग आहे ते सेम आहे. जर तुम्हाला कधी तुम्ही वाचलं किंवा वाचलेलं असेल ऑलरेडी, तर म्हणजे तुम्ही एएमसी ॲट्रिब्यूट पोझिशनचा जागी 0 दिला किंवा 1 दिला तर त्या त्या इंडेक्सलाच बाइंड होईल. आणि बाइंड कुठं होईल मी ते सांगेल. तर आणि हे झालं ॲट्रिब्यूटसाठी. हे बाइंड ॲट्रिब लोकेशन. ॲट्रिब म्हणजे ॲट्रिब्यूटची लोकेशन, ती आपण 0 ए पोझिशनला 0ला बाइंड केली, ए कलरला 1ला बाइंड केली, जे आपण इनममध्ये लिहून ठेवलं. आता हे पूर्ण लिंक झालं. सगळा जो हे होता काय म्हणतात प्रोग्राम ऑब्जेक्ट ज्याच्यामध्ये शेडरचे ऑब्जेक्ट आहेत ते सगळा लिंक झाला. आणि त्याच्यानंतर म्हणजे लिंकिंगच्या नंतर आपण युनिफॉर्म बाइंड करतो. का? कारण की युनिफॉर्म बाइंड एक ग्लोबल डेटा असल्यासारखं. त्याला असं स्टार्टिंगला म्हणजे लिंकिंगच्या आधी कसं म्हणजे या प्रोग्राम जी पाईपलाईन आहे त्याला नाही का ॲट्रिब्यूट्स आधी लिंक करायचं म्हणजे बाइंड करायचं काम काय, कारण की आपण परत पुढं जाऊन ह्याला म्हणजे या ॲट्रिब्यूट्सना यूज करणार. पण युनिफॉर्मचं कसं असतं, युनिफॉर्म्सचे असतात म्हणजे आपण त्याची पॉइंटर घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये आपण चेंज केला तर युनिफॉर्म्समध्ये पण चेंज होईल इकडं शेडरमध्ये. पण ॲट्रिब्यूट्समध्ये तसं नाही होत. ॲट्रिब्यूट्स आपण आधीच बाइंड करतो. डायनॅमिक केलं तर त्याला आपण परत चेंज करून परत बाइंड करतो, असं असतं. तर आपण इथं केला आता इथं युनिफॉर्म लोकेशन, मग युनिफॉर्म बाइंड केला आपण की आमचा हा MVP मॅट्रिक्स नेहमी चेंज होणार आहे, जो हा सेम बघा ॲट्रिब्यूट आणि युनिफॉर्म यांचे स्पेलिंग प्रॉपर त्याच याच्यामधून घेतलेले शेडर्समधून. हे जर चुकले तर गंडला विषय सगळा. कारण की आपण हे डेटा पाठवतोय म्हणजे जिथं पण आपण डेटा पाठवतोय त्याच्यासाठी हे महत्त्वाचे. यांचे स्पेलिंग वगैरे चुकले तर यांना शेडरमध्ये ते भेटणारच नाही की अरे कुठे यूज केलाय तू, आम्हाला माहीतच नाही, आम्हाला भेटत नाही, मग ते नाही का एरर देते. तर युनिफॉर्म आता हे कसं आहे, मी ह्याला आता हे जे मॅट्रिक्स आहे हा आहे युनिफॉर्म. मी नाही का याच्यासोबत आमच्याकडे जो पॉइंटर आहे म्हणजे ॲक्च्युली पॉइंटर नसतो, तो नंबर असतो, त्या नंबरला आम्ही हा बाइंड केला. आता ते पुन्हा नाही का तो आपण जेव्हा GL ड्रॉच करतो तेव्हा आपण त्याला पाठवतो. तर हे नाही का म्हणजे हा होता वर्टेक्स साईड सगळ्या गोष्टी, की म्हणजे शेडर साईड सगळ्या गोष्टी की आम्ही लिंक केला, ॲट्रिब्यूट्स लिंक केले आणि पुन्हा युनिफॉर्म हे केलं, बाइंड केलं, म्हणजे सगळे लिंक केलं की आम्हाला हा परत यूज करायला होईल असं. की म्हणजे आता तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो की समजा तुमची एक तुमची एक पाईपलाईन आहे, म्हणजे शेडर प्रोग्राम ऑब्जेक्ट. मी त्याला पाईपलाईनच म्हणतो नेहमी. एक पाईपलाईन म्हणजे एक शेडर प्रोग्राम ऑब्जेक्ट. तर
त्या पाईपलाईनमध्ये 2 टाईपचे डेटा जातो. एक तर ॲट्रिब्यूट जातो और एक युनिफॉर्म जातो. तर ह्यांच्या जे बाइंडिंग पॉईंट्स आहेत, हे जे याचे समजा हे ॲट्रिब्यूट आहे, याचा आपण AMC अंडरस्कोर पोझिशन असेल किंवा AMC अंडरस्कोर कलर असेल, हे पॉईंट आणि ह्या युनिफॉर्म्सचे पॉईंट म्हणजे समजा आपण घेतलाय होस्ट साईडला MVP मॅट्रिक्सचा युनिफॉर्मच्या साईडचा, म्हणजे हा वाला कुठे गेला, हा वाला, हे बघा, गेट शेडर युनिफॉर्म लोकेशन्स मस्ट बी आफ्टर लिंकेज, हे तर सांगितलं. आता हे नाही का, ही लोकेशन आपण घेतली म्हणजे समजा याच्यामध्ये मी ह्या ॲट्रिब्यूटची लोकेशन आणि युनिफॉर्मची लोकेशन घेतली तिथून. तर जेव्हा पण मला समजा या शेडर प्रोग्राम ऑब्जेक्टला किंवा पाईपलाईनला काही पाठवायचं असेल, तर मी ह्या बाइंडिंगचा यूज करून पाठवणार काही पण. एवढं कळालं? होस्ट कडून ना? हा, म्हणजे समजा तुम्हाला पोझिशन पाठवायची असेल, तर पोझिशनचा आपण हे काय घेतलं, AMC अंडरस्कोर पोझिशन. तर याला जे तुम्ही बाइंड करा ते शेडर प्रोग्राम याला जाईल, पाईपलाईनमध्ये जाईल. ह्याला जे पण बाइंड कराल ते याच्यामध्ये जाईल, पाईपलाईनमध्ये जाईल. आणि युनिफॉर्मला जे बाइंड कराल म्हणजे काही पण पाठवायचं असेल त्याच्यामधून डेटा, ते त्या जागी जाईल जिथं आपण शेडरमध्ये यूज केला. म्हणून आपण नाही का असे दोन त्याचे बाइंडिंग घेतलेत. हे एक घेतलाय ग्लोबली आहे जो युनिफॉर्म तुमचा MVP मॅट्रिक्सचा युनिफॉर्मसाठी, आणि हे आहेत AMC अंडरस्कोर पोझिशन आणि कलरची, AMC ॲट्रिब्यूट पोझिशन आणि कलर. आता मी ते सांगतो की आता हे नाही का पाईपलाईनच्या पर्स्पेक्टिव्हने, हे सगळं पाईपलाईनच्या पर्स्पेक्टिव्हने. एवढं कळालं तुम्हाला की अशी पाईपलाईनचा ऑब्जेक्ट असतो, त्याच्यामधून डेटा इन करण्यासाठी एक ॲट्रिब्यूट असतो, दुसरा युनिफॉर्म असतो, आणि त्याची आपण पॉइंटर घेऊन ठेवतो. एवढं कळालं सगळ्यांना? ओके, चालेल. मग मी आता नाही का तुम्हाला पुढचं सांगतो, जे मेन म्हणजे इम्पॉर्टंट नाही आहे त्याचा, पण इम्पॉर्टंट सगळंच आहे याच्यामध्ये, पण ते जरा जास्तच हे होत आहे की ते जरा जास्त स्टार्टिंगला जास्त कन्फ्यूज करतो ते की काय आहे. तर समजा मी सांगतो तुम्हाला. हां, आता येऊ आपण प्रॉपर व्हाव आणि व्हिबिओ. व्हाव असतो काय, व्हिबिओ असतो काय. आता समजा मी तुम्हाला सांगतो की याला ड्रॉइंगनंच सांगतो. समजा एक मोठा ऑब्जेक्ट आहे, ओके. म्हणजे फक्त समजा की एक ऑब्जेक्ट आहे, काहीतरी बफर आहे माझ्याकडे, मोठा बफर. याच्यामध्ये नाही का याला समजा व्हाव काय, व्हर्टेक्स ॲरे ऑब्जेक्ट्स. आता व्हर्टेक्स ॲरे ऑब्जेक्ट्स ह्याच्यामध्ये असतं काय, ह्याच्यामध्ये असतात मल्टिपल बफर्स. म्हणजे आणि ते पण तुमच्यावर डिपेंड करतं किती बफर टाकायचे. नाही टाकायचे तर म्हणजे ॲटलिस्ट पोझिशनचा तर टाकावाच लागतो, कारण की त्याच्याशिवाय डेटा इन आउट होणार नाही, तुम्ही ड्रॉ कशावर करणार. तर असे तुम्ही मल्टिपल बफर तयार करू शकतात. हे असतात व्हिबिओ. समजा हा पोझिशनचा आहे, हा कलरचा आहे, पुढे जाऊन नॉर्मलचा आहे, आणखी तुम्हाला काय पाहिजे असेल असे मल्टिपल तुम्ही प्रत्येक याच्यासाठी तुम्ही डेटा म्हणजे बफर बनवू शकता. व्हिबिओ एक एलिमेंट बफर पण असतो ज्याच्यामध्ये तुम्ही फेसेस सांगता, त्याचं थोडंसं वेगळं आहे, ते EBO असतो, एलिमेंट बफर ऑब्जेक्ट. हे झाले व्हिबिओ, हा असतो EBO, एलिमेंट बफर ऑब्जेक्ट. तर ते GL ॲरे एलिमेंट्स असं असतं त्याचं. तर ते आणखी येईल. तर त्याच्या आधी हे समजून घ्या की व्हाव म्हणजे कलेक्शन ऑफ बफर्स. मी एक व्हाव बनवला, त्याच्यामध्ये किती बफर टाकायचे, काय करायचं ते आपल्यावर डिपेंड करतं, किती बफर्स बनवायचे. तर आपण याच्यामध्ये कसं केलंय हे बघू आपण. हा एक व्हाव आहे, बाइंड केला, याच्यामध्ये आपण जनरेट केला एक बफर. पोझिशनचा नाव तुम्ही बफरला कुठलं पण द्या, आणि ह्या नावाच्या नंतर नाही का काही म्हणजे त्याच्यानंतर अर्थ नाही राहत या व्हिबिओ पोझिशनचा. कारण की आपण यूज करताना ड्रॉ ॲरेज जेव्हा करतो आपण डायरेक्ट व्हाव यूज करतो, आपण यांना यूज नाही करत. तर हा हे केला समजा म्हणजे कसं आहे, आपण एक व्हाव
क्रिएट केला व्हर्टेक्स ॲरे ऑब्जेक्ट, त्याला बाइंड केला. जसं आपण टेक्स्चर बाइंडिंग करतो माहिती आहे का, टेक्स्चर बाइंड केल्यावर तो टेक्स्चर दिसतो, तसं ह्या GL ॲरे बफरला आत्ता हा वाव बाइंडेड आहे, हा बाइंड केलाय, हा बाइंडेड आहे या. तर आपण जेव्हा आपण बाइंड बफर म्हणेल, कुठला पण बाइंड बफर, तो याला बाइंड होणार आहे, कारण की आत्ता बाइंडेड हा आहे. ओके, तर आपण त्याच्यामध्ये बनवले बफर, कलरचा बफर आणि याचा पोझिशनचा बफर, आणि ते नाही का आपण बाइंड करतो यांना. ठीक आहे, आता येतो मेन पार्ट, त्या बफरमध्ये डेटा काय द्यायचा. आपण टाकला त्या ॲरे, म्हणजे त्या ॲरे बफरसाठी, या ॲरे बफरसाठी साईज, त्याचा पॉइंटर, जो काही पॉइंटर आहे हा, आणि स्टॅटिक ड्रॉ, तुमची बिहेवियर त्या बफरचं, तुम्हाला कसं पाहिजे ते बिहेवियर त्या बफरचं. आता हा सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट, की आपण बाइंडिंग केलेली का मागे, जी आपण पाईपलाईनच्या बाहेर एक याच्यासाठी एक याच्या ॲट्रिब्यूटसाठी आणि एक युनिफॉर्मसाठी बाइंडिंग केलेली, ती बाइंडिंग द्यायची. की समजा हा मी भाव बनवला, याच्यामध्ये व्हीव्यू आहे पोझिशनचा, व्हीव्यू आहे कलरचा, तर मी समजा त्या याच्यामध्ये गेलो, त्या पाईपलाईनला गेलो, तर मी कुठं बाइंड होऊ, कलरमध्ये गेलो तर हा कलर कुठं बाइंड केला पाहिजे, त्याची लोकेशन हे पहिले असतं. कळालं का, आपण इथं पण तेच यूज केलंय, आपण इथं ते यूज केलंय, हे कलरसाठी लोकेशन, ही पोझिशनसाठी. आता हे आहे व्हर्टेक्स ॲरे पॉइंटर, की माझा म्हणजे व्हर्टेक्स ॲरेचा पॉइंटर जो आहे तो कुठं बाइंड केला पाहिजे, आणि त्याचा म्हणजे काय काय तुमच्या याच्यामधून हा जो बफर आहे याच्यामधून डेटा घेऊ कसा. तुम्ही 3-3च्या याच्यानं घे, म्हणजे वेक 3 यूज करतोय आपण, म्हणजे तसं ते वेक 4 ते घेऊन टाकतं, पण हे 3चा डेटा घे, GL फ्लोट घे, म्हणजे 3चा म्हणजे 3, एका टाईमला 3, एक पॉईंट म्हणजे एक व्हर्टेक्स 3चा आहे, दुसरा व्हर्टेक्स 3चा आहे, 3चा असं. तर असा एक पॉईंट म्हणून घे. GL फ्लोट आहे याचं, आता मला सगळे लक्षात नाही राहत ॲक्च्युली, आणि हे तुम्हाला खूप कामी येणार आहेत इंटरल्यूडमध्ये. 2 हे मी परत इंटरल्यूड, जेव्हा हा आता आपण पर्स्पेक्टिव्ह ट्रायंगलचा आहे बेस कोड म्हणून घेतला आहे, तर जेव्हा इंटरल्यूडचा घेईल तेव्हा तो फंक्शन मी एक्सप्लेन करेन की काय होतं आहे. तर हे इथं व्हर्टेक्स ॲट्रिब्यूट पॉइंटर, हा म्हणजे हा पॉइंटर आपण, म्हणजे हे जो बफर आहे हा आपण पॉइंट करतोय इथं, आणि GL इनेबल ॲट्रिब्यूट म्हणजे हा जो बफर आम्ही पॉइंट केला आहे हा इनेबल कर, म्हणजे जेव्हा आपण तुमचा भाव जाईल तर हा जो इनेबल असेल ना तो जाणार. आणि सेम कलरचं, सेम टू सेम कलरचं. आता तुम्हाला कळालं या AMC ॲट्रिब्यूट कलरचं आणि पोझिशनचं काय सिग्निफिकन्स आहे, कारण की हे डायरेक्टली इथं ह्यांच्या पाईपलाईनच्या ऑब्जेक्टच्या त्या पोझिशनला बाइंड होणार आहे. एकच मिनिट, कोण मेसेज करतो. ओके, तर हां हे झालं, आणि त्याच्यानंतर अनबाइंड केलं सगळं, हे परत अनबाइंड केलं, आणि हे ओके, बाकीचा हा संपला भाव. ठीक आहे, आता येतं मेन पार्ट, जे तुम्हाला रेंडर करायचं. मी नाही का, मी फक्त सांगतो तुम्हाला, ते आठवतंय का बघा. मी GL यूज शेडर प्रोग्राम ऑब्जेक्ट करतोय, म्हणजे ह्याच्यामध्ये व्हर्टेक्स शेडरचा सोर्स कोड असलेला व्हर्टेक्स ऑब्जेक्ट याला बाइंडेड आहे, याला तसा सेम फ्रॅगमेंट ऑब्जेक्ट बाइंडेड आहे आत्तासाठी. तसं असतं तर टिसिलेशन कंट्रोल शेडरचा ऑब्जेक्ट पण बाइंड असतं, टिसिलेशन इव्हॅल्युएशन शेडरचा पण ऑब्जेक्ट बाइंड असतं. एवढं कळालं. आता हे समजा ट्रान्सफॉर्मेशन्स आहे, हे आपल्या CPU साईडला आहेत, यांचा एवढा आपल्याकडं आता विषय नाही,
पण पुढचा बघा GL मॅट्रिक्स 4V हा कुठे यूज केला आहे आपण? युनिफॉर्मला बाइंड करताना. युनिफॉर्म बाइंड कुठे केला आपण? लिंकिंगच्या नंतर. आपण इथून ती जी पोझिशन घेतलेली, इथं आठवतंय, इथं आपण याची युनिफॉर्मची पोझिशन घेतलेली की हा नाही, हे नाही का, याच्यामध्ये मला डेटा टाकावा लागणार आहे जो डायनॅमिकली चेंज होईल कधी. ते आपण बाइंड करतोय आणि हे पाठवतोय जे आपण आता लोकली ट्रान्सफॉर्मेशन केलेत ते याच्यामध्ये पाठवतोय. म्हणजे कळालं तुम्हाला की मी हा शेडर पोकला ही पाईपलाईन यूज करतोय, याच्यामध्ये हा जो बाइंडेड आहे याला मी कुठला डेटा पाठवतोय? मॅट्रिक्सचा, जो आता आम्ही ट्रान्सफॉर्मेशन केले. आता पुढचा पॉईंट घ्या, ड्रॉ बाइंड व्हर्टेक्स ॲरे, जो आपण जस्ट याच्यामध्ये अनबाइंड केला. याच्यामध्ये ह्या भावमध्ये बाइंड काय काय आहे? 2 बफर्स आहे. VBOचे पोझिशन, VBOचा कलर. जेव्हा पण तुम्ही त्याला ड्रॉज म्हणता, ह्या बफरमधले पहिले 3 म्हणजे हे 3 न घेणार आहे ना, म्हणजे 1 2 3. समजा याच्यामध्ये आणखी जास्त डेटा असता तर त्यानं तो इग्नोर केला असता. तर पहिले 3 उचल, ड्रॉ कर. त्यांचा कलर काय आहे जो आपण फ्रॅगमेंट शेडरमध्ये हा आपण हे ते सगळे जे ते पॉईंट आहेत, 3 पॉईंट, याच्यामध्ये 3 पॉईंट जाणार आणि ह्याच्यामध्ये 3 कलर जाणार. कारण की आपण त्याला ट्रायंगल कार्ड म्हणलंय 0 ते 3, म्हणजे पहिल्या पॉईंटपासून तिसऱ्या म्हणजे 3च्या अलीकडचे 3 पर्यंत. ठीक आहे. तर हे काय करतं, भाव काय करतो, VBO उचलतो, पोझिशनचा पण उचलतो, कलरचा पण उचलतो. कारण की ह्याच्या अंतर्गत दोन्ही बाइंड आहेत, दोन्ही बफर बाइंड आहेत. मी सांगितलेलं असं, पोझिशन बाइंड, बफर बाइंड, या भावला बाइंड. जेव्हा पण तुम्ही म्हणता, आता मी तुम्हाला पूर्ण हे काढून दाखवतो, हे बाइंड झालं, पुन्हा यूज करून झाला तर आपण हे करतो. आता मी तुम्हाला पूर्ण डायग्राम काढून दाखवतो, बघा कळतीये का? हे मी फर्स्ट टाइम शिकवतोय, कारण की मी जेव्हा RTR 5 मध्ये शिकवायला गेलेलो तेव्हा अर्ध्यांच्या बत्त्या बोलले होते. हा काय आहे? मला बोला, हा काय? प्रोग्राम म्हणजे पाईपलाईन. यस, पाईपलाईन. आणि हा जाणार आहे रेंडरिंगसाठी, म्हणजे दाखवण्यासाठी आपल्याला. ठीक आहे. हे काय? ऑब्जेक्ट आहे, शेडर ऑब्जेक्ट, ज्याच्यामध्ये शेडरचा सोर्स कोड आहे जो कंपाईल करून ठेवला. हे तसेच सेम सगळी अशी पाईपलाईन. ओके. आता या पाईपलाईनला आपण काय बाइंड करतो? एक ॲट्रिब्यूट, दुसरे युनिफॉर्म्स. ठीक आहे. आता मी काढतो माझा वाव, ज्याच्यामध्ये आहेत मल्टिपल VBO. समजा मी ॲट्रिब्यूटला जरा जास्त हे काढतो. मी हा इथे बाइंड करणार, हा इथे बाइंड करणार आणि हा इथे बाइंड करणार. आणि हे युनिफॉर्म आपण रन टाइमला बाइंड करणार, जेव्हा आपला कोड येईल तेव्हा एक्झिक्युशन असेल. कळालं? कोणाला काही डाऊट? कोणाला काही डाऊट? आणखी काही? म्हणजे आयडिया आली सगळ्यांना? आता कालचं, आता उद्याची रिव्हिजन मध्ये काय आहे, कालचा जो कोड आहे, म्हणजे जो आपण पर्स्पेक्टिव्हचा ट्रायंगलचा लिहिला तो परत लिहा. आणि परत नाही का हा विचार करून लिहा की माझी बाइंडिंग कुठं कुठं होती. आणि तुम्हाला नाही का एक्झॅक्ट आयडिया येईल की अरे हे नाही का याच्यामध्ये
हा म्हणजे मी एकदा दाखवतो की हा अख्खा गोळा म्हणून जातो ज्याच्यामध्ये हे आपली आपली बाइंडिंग घेऊन आलेत ऑलरेडी. हो. आणि हा तो डेटा असा सरळ जाणार आहे त्या पाईपलाईन मध्ये, जी आपण प्रत्येकाचा शेडर आपण कंपाईल केलाय, लिंक केलाय या प्रोग्राम, या पूर्ण पाईपलाईनला लिंक केलाय आपण. आणि हा युनिफॉर्म आपण डायनॅमिकली बाहेर टाकतोय रन टाइम. ते जेव्हा तुम्हाला कळेल ना, तुमचे इफेक्ट असे होतील, असे 2-2 मिनिट. ओके. आणखी कोणाला काही डाऊट विचारून घ्या, विचारून घ्या परत. म्हणजे आणखी काही उरलं तसं म्हणजे रोजच घेणार आहे आपण आता रिव्हिजन. तुला आठवतं का इफेक्ट्स. आपण आपण एकदा रात्री बसलेलो आणि तू मला सांगत होते तेव्हा मला काही केळं कळालं नव्हतं. तुला मला कळालं का मी तेव्हा आता म्हणत होतो की हे आत्ताच खूप वाटतं. डिफिकल्ट जाणार. आता ते मला रिअलाइज झालं त्या गोष्टी आणि ती काल कस कोड लिहिल्यामुळे ना तो अजून हे झाला. ती कशी बाइंडिंग आहे ना, ती क्वालिटी बाइंडिंग आहे भाई. तो म्हणजे तो विचार आला पाहिजे की हा भाई हे मी इथं का केलं असेल, ती गोष्ट तिथंच का केली, तिथंच का केली. अजून कोडचा हँड्स ऑन झाला ना, वाढला ना, की ते मी अजून स्टॉप क्लिअर होईल. करतो प्रेझेंटिंग. कोणाला काही डाऊट डायरेक्टली विचार, और मग मेसेज केला तरी चालेल बघा. बाकीच्यांच्या पुढे जर करायचं नसेल तर. रेकॉर्डिंग बंद करून टाक. हा विचार नाही, पहिले डाऊट सेशन होऊ दे, पुन्हा बंद करतो मी. असं पण काय आपण काय बोलतोय. हा बोल रे. शेट. सीन असा आहे की हा. व्हर्टेक्स शेडर मध्ये आपण हम्म प्रत्येक जे व्हेरिएबल्स आहेत, म्हणजे सॉरी व्हेरिएबल्स म्हणतोय आपण प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये जसे व्हेरिएबल्स घेतो. ए हम्म. पोझिशन झालं, यस जे यस. वेक 4 आहे आपला. हम्म. UMVP मॅट्रिक्स आहे जो हा की आपला मॅच 4 युनिफॉर्म आहे. आहे. हम्म हा, तर तो जो आहे आपण यूज केलाय. आता हे हम्म. आपण आधी डिफाईन केलेत, कारण की इन म्हणजे हा येणार आहे हा येणार. पोझिशन. यस युनिफॉर्म आहे म्हणजे जो रन टाइमला चेंज होणार आहे. आणि यस. त्याची व्हॅल्यू मी दिली आणि मी हम्म हे मला जनरली सवय आहे, मी प्रत्येक व्हेरिएबल नेम इनिशियलायझेशन करतो. तर मी ते ए पोझिशन आणि UMVP मॅट्रिक्सला पण नेम इनिशियलायझेशन केलं चाललं. हा पण हे GL पोझिशन काय आहे, ही हा. म्हणजे याची काय फिक्स व्हॅल्यू, याला आपण डिफाईन काय पण नाही मी मी केलंय. मी म्हणलं ना, काही याच्यामध्ये पाईपलाईन मध्ये काही गोष्टी फिक्स आहेत ज्या आपल्या हातात नाही. ती आणि गोष्ट आता बघा, जर फ्रॅग कलर तुम्ही म्हणणार की फ्रॅग कलर आपण देतोय, आउट वेक फॉर फ्रॅग कलर, पण आपण जीएल पोझिशन असं का करत नाही? कारण की तो जीएल पोझिशन पूर्ण पाईपलाईन मध्ये यूज करणार आहे. फ्रॅग कलर तो पुन्हा काय करायचं ते त्याचं बघतं ते. आणि कसं आहे, जीपीयू असा वर्क नाही करत. समजा आता मी तुम्हाला नाही का सिंपल गोष्टीमध्ये सांगतो. माझा जीएल पोझिशन हा माझ्या पूर्ण पाईपलाईन मधून जाणार आहे, म्हणून हा पाईपलाईन पुरता आहे. पाईपलाईनच्या बाहेर काय जाणार, जीपीयू ला काय डेटा जाणार आहे? फ्रॅग कलर. त्या याचा फ्रॅग कलर तुम्ही काय देताय ना, ते जीपीयू कडे जात. जीपीयू बघतो रेंडरिंगचं, ते आपण नाही बघत. आणि भाई मी खरं सांगतो, माझ्या आरटीआरच्या वेळी हे मला घंटा माहित नव्हतं. आणि आणखी पण मला ओपन जीएलची इंटरनल्स बिलकुल नाही माहिती. मला जेवढं माहिती आहे तेवढंच, म्हणजे की हा भैया एवढ्याने इफेक्ट होतात, चांगले इफेक्ट करता येतात, एवढी एवढी नॉलेज ते आहे म्हणून एवढं. आणखी काही क्वेश्चन्स? मी एक ट्राय केलेला. हा काय आता काय आपण शेडर प्रोग्राम ऑब्जेक्टला मल्टिपल शेडर्स अटॅच करतो. हम्म. त्याच्या अटॅच करण्याच्या ऑर्डरने काही डिपेंड नाही करत, अंटिल अँड नाही, अनलेस की काहीच आपण नाही, त्या शेडरला काहीच नाही. आपण GL_vertex_ शेडर च्या येस. ठिकाणी आपण GL_fragment_ फ्रॅगमेंट शेडर करत अंडरस्कोर नाही, शेड. तोपर्यंत त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. तर कहाँ के मला हा महान क्वेश्चन आहे की व्यक्तिमत्व फ्रॅगमेंट हो शेडर, आपण. अरे फ्रॅगमेंट शेडरला GL पोझिशन बद्दल माहित नाही, तो त्याची एरर देतोय मला हा की मग म्हणजे साहजिक आहे दाद्या, ती ती कारण की ते ठरलेली गोष्ट आहे ती. ही अशीच होणार. जर तुम्ही त्याला जर जीएल पोझिशन नाही दिली तर तो टिसिलेशन कंट्रोल कडे जातो, टिसिलेशन इव्हॅल्युएशन कडे जातो, इव्हॅल्युएशन कडून भेटली, नाही भेटली तर तो कोकलतो आहे कुठं.
आहे कुठं गोष्ट आमची, आम्हाला पाहिजे हे, त्याच्याशिवाय पाईपलाईन नाही चालणार असं आहे ते. कारण की मी तुम्ही आता जर मी आता नाही का फ्रॅगमेंट हम्म, सॉरी जर मी हे ती जर कोणता कोणता शेडरचं नाव बी विसरलो मी, हा फ्रॅगमेंट शेडरला जर मी जीएल पोझिशन देतोय हा तर तो एरर देतोय, म्हणजे साहजिक आहे. त्याच्यामध्ये तो नाही चालत, तो नाही म्हणजे चालत, तो आधीपासून त्याचं आला पाहिजे. काम संपलं. एक एक गोष्ट सांगतो, एक याच्यावरच गोष्ट सांगतो. जॉमेट्री शेडरच्या नंतर जीएल पोझिशनचं काम खतम ओ ओ म्हणजे खतम फ्रॅगमेंट खतम शेडर मध्ये विषय आलाच खतम. नाही पाहिजे तो, यस, म्हणजे त्या व्हेरिएबलची त्याचं त्याला गरजच नाही तरी पण तो आपण मेन्शन केला याच्यामुळे तो एरर देतोय. यस. आणि जर आता मी सांगतो टिसिलेशन आणखी आलेलं नाही, त्याच्या पहिले सांगतो मी. टिसिलेशन जर तुम्हाला व्हर्टेक्स शेडर मधून जीएल पोझिशन नाही करायचं असेल तर टिसिलेशन इव्हॅल्युएशन शेडर, टिसिलेशनचा दुसरा शेडर, त्याच्यामधून पण करू शकतो जीएल पोझिशन. पण ते करताना टिसिलेशन खूप क्वालिटी माहिती पाहिजे. ओके, आणखी कोणाला काही प्रॉब्लेम, काही काही डाऊट्स? बर, कसं ट्रायंगलचे वाटलं? दर दर टायमिंगला ट्रायंगलचे वर्टेक्सेस घेतो आपण, हा हा, ते दरवेळी सीपीयू कडून जीपीयू ला जातात का दर फ्रेमला? पीपी मध्ये एक पण गोष्ट सीपीयू वर रेंडर होतच नाही. नाही, रेंडरचा नाही म्हणत आहे, जो हा सेंड होतो डेटा जीपीयू ला हा, वर्टेक्स शेडर पासून स्टार्ट होणार, तो दरवेळी जातो का, दर फ्रेमला यस जातो का? यस, प्रत्येक फ्रेमला. जोपर्यंत एक 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 गोष्ट सांगतो, लिंकिंग करतोय, लिंकिंग ओपन जीएल शेडर प्रोग्राम ऑब्जेक्ट लिंक होतोय, कंपाईल हा. होतोय, लिंक होतोय, म्हणजे तुम्हाला कळती माझी एक एक्झिक्युटेबल होस्ट साइडला रनिंग आहे, आणि एक एक एक्झिक्युटेबल जीपीयू साइडला रनिंग आहे. हा. बरोबर. आणि ऍट्रिब्यूट पहिलेच जातात. ऍट्रिब्यूटचा असं नसतो जोपर्यंत तुम्ही डायनॅमिक ड्रॉ करत नाही, हा. कारण की ते पहिलेच निघून जातात. युनिफॉर्म कंटिन्युअसली जात असतो. आणि मी म्हणलंय फक्त जात असतात, मेमरी मॅपड आयो समजू नका याला, जात असतात, येत नाहीत माघारी. मेमरी मॅपड आयो मध्ये आय ओ आहे, इनपुट आउटपुट, याच्यामध्ये फक्त इन आहे. ओके, आणखी काही? कारण की मी RTR 5च्या वेळी यालाच कन्फ्यूज झालेलो की अरे याला मेमरी मॅपड आयो म्हणतात, याला मेमरी मॅपड आयो म्हणत नाही. मेमरी मॅपड आयो याला म्हणतात की मी सीपीयू साईडला काही चेंज केला तो जीपीयू साईडला ट्रान्सफर होतो. आपण इथं पाठवतोय, आपण त्या पॉइंटरला, त्या अटॅचमेंटला युनिफॉर्मच्या पाठवतोय, आपण इथं चेंज केला तिथं झाला असं नाही. ओके, आणखी समजलं सगळ्यांना? आणखी आपण म्हणजे तुम्ही सांगा, म्हणजे प्रत्येक हप्त्यामध्ये असले घेऊ आपण, पण प्रत्येक हप्त्यामध्ये इफेक्ट पण करायचा विचार करतोय मी, इफेक्ट घ्यायचा, हे पण करायचं, रिव्हिजन पण करायची, म्हणजे कसं डेमो गिमो तर होत राहतं, कळालं पाहिजे ओपन जीएल आम्हाला येतं, डॉट येतं असं ऍटलिस्ट. म्हणजे मास्टर लेवल तर सोपंच नाही येते, पण येतं ऍटलिस्ट, येतं काय आम्ही केलंय ह्या टाईप. कारण की ते तर मला पण नाही येत पूर्ण, कारण मी आता सांगायला बसलो माझे तर तपप होतील. मला जेवढं माहित आहे तेवढंच सांगतोय. ओके, थांबा, मी रेकॉर्डिंग थांबू मग.